दिवाण इतकं येईल मग जागा इकडे राहील किती मोकळी. काय सोनाली दिवसभर ताण दिलायस रे. इतका येईल हा प्लीज एवढं करू लागो अरे नाही तर तुला आज खरंच रडन बाबा. तुला आज कॉलेजला सुट्टी आहे तर हे बघा काय सगळं धिंगाणच करून टाकला, सगळा पसारा करून टाकला इकडं तिकडं. हा आणि मला परत घरी 5 मिनिटं राहिलो का नाही नाही मला हे ठेवला का, मला आज ते नुसतं डबा घ्या, मागून बुजी ते. तो डबा घ्या, दिवा नाश्ता करा, मला कपडे इकडे सुरकू लागा. अरे काय चाललेलं आहेस तो मग तुमचंच घर तसं मी त्याला काय करू ना. हा का? प्लॅस्टरचा पत्ता नाही काही नाही. मला असं वाटतं भारी घर पाहिजे होतं, ते डेकोरेट करू 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 बरायची बारी झाली. एक दिवाण सरकायचं एवढं मोठं कपाट सरकिलंय मी तो ना. शेत. मग कोण सरकिलंय, कोण सरकिलं सांगा तुम्ही होतात काही जण. ते कपाट मॅ सरकिलं, ती मांडणी सरकिली, दिवाण सरकायचं आहे. मी काही सुरकू लागणार नाही, दिवाण पण सुरकू लागणार नाही आता. बस हा उगाच नाही ते पुटाने घरी बसती, कसला पसारा करून ठेवलाय सगळा. पिलो साईडलो ना. अरे मोडन ते तुझ्या आईच्या लग्नातलं आहे. तुझं नाही, तुझ्या आईच्या लग्नातलं दिवाना देऊ मोडन. बंदूक मी काय करशील, मला आणशील हान बरं. किती वेळ झालाय नट खोलती एक मी एवढे 4 नट खोलले तरी अजून एकच नट खोली ती. मला खोला नाही. हा वस्तूला ही कोणी तिकडे दिवाना घ्यायची. पिलू खाली आहे बरं. 12 महिने झालं की इकडलं कपाट तिकडं कपाट इकडं. फॅमिली काय ना बायकांना आहे ना 12-1 महिने झालं का इकडला पसारा तिकडं, तिकडला पसारा इकडं, इकडला दिवाण तिकडं, तिकडलं कपाट इकडं, इकडलं भांडे तिकडं, तिकडे भांडे इकडं. दुसरं काय सुचतच नाही करायची हो. घरी असलो एखाद्या दिवशी सुट्टी असली निवांत दुसरं काही काम करावं नाही तर आराम करावा. ते दिलंय सोडून. तुम्ही दमायचं आणि दुसऱ्याला दमायचं, आम्हाला दमायचं. ही इकडलं लाकूड पडेल. काय 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 सगळं राडाच करून टाकला सगळं. आवरायचं ना मी संध्याकाळी स्वयंपाक नाही करणार. चला तुम्ही अंधार पडलं बाहेर. नाही ते काय दिवाना दिल्या त्या पप्पांनी सगळा मोडलाय रे. तुम्ही घर बांधलेलं लय चांगलं त्याच्यामुळं. आम्ही मला वाटलं लय भारी घर, मला तर वाटलं लय मोठा बंगलाच आहे त्यामुळे दिसता. हा ना? गेले की आपली पडी मोठ्या वस्तू मी तर म्हणलं होता एकदम मस्त दिवाण घ्यायचा. काय करायचे का बरं बघ बरं हे मोडलं आता. फॅमिली आता आम्ही उचलिताने हे मोडलेलं आहे बरं का. आणि प्रत्येक वेळेस काहीतरी उचलिताने ना आपण लग्न झाल्यापासून कमीत कमी 4-5 वेळेस चेंज केला असतं ना. 4-5 वेळेस कुठे केलाय. 2-3 वेळेस केला. 2-3 वेळेस आहे ना काही ना काही मोडलेलं आहे. मागच्या वेळेस ते पलीकडलं मोडलं होतं काय ते तिथलं मोडलं होतं, आता इथलं मोडलेलं आहे. आणि मी म्हणत होतो राहू द्या काय गरज नाही राहू द्या असं, पण नाही आता त्याला व्यवस्थित वाटत नाहीये. काय झालेलं आहे 12-1 महिने झाले का लगेच यांना काहीतरी चेंज करू वाटतो घरामध्ये. इकडलं कपाट तिकडं, तिकडलं कपाट तिकडं आणि तिकडलं कपाट तिकडं. ते दमत येत आम्हाला दमित येत. माझं सकाळपासून घाणच निघलाय. बरं काय करायचं आता खोललेलं बघ मोडलं बिडलं तर परत रडायचं नाहीस. मोडायचं राहिले का आणि ते एवढं मोठं थोडी रडलीस आता जास्त मोठे परत आंबट तोंड करू नको. आता एक तर आंबट तोंड केलेलं आहेस काय आता मोठं मोडलं नाही पाहिजे. आपण एवढं फुलक वाज बसून राहिले ना इथं नुसतं साखर फिरायचं ना. घ्या बस चला. आता ना तुझ्या पद्धतीने तू जोडायचा कळलं का. तुम्ही गप्पा बरं का आधीच लय डोकं उठले मग मी काय करू. मला काहीच काय नाही सगळं पसारा होऊन झालं. आणि संध्याकाळचे 7 वाजता अंधार पण पडलाय. तुला माझ्या जीवाचं गाणं झालं. मी कपडे बघा बिकारणीवरचे झाले. किती वेळेस म्हणलं तू राहू दे हाय ते जागेवर. देवानाची कोणती पळी कुठं बसायची हे सगळं कळ नाही. आता मी ना तुला खोलून दिलेलं आहे तुझ्या पद्धतीने. तुला जोडायचा बसायचा माझ्याकडे काही टाईम नाही. तुझ्यामुळे मी 2-3 तास गेलेले आहेत कळलं का. तर तुझ्या पद्धतीने बसायचं आहे. मी खोलून दिला तुला पार्ट उचलत येईल. आकारा जोडीदार घ्यायचं आणि बसून घ्यायचं. मी काय थांबू शकत नाही. बावटपणा सगळं चाललेलं आहे. रड काय करू बरं मी. मला एक थोडी मला शिकायला लागले. अरे देवाना घ्यायच्या टायमाला मला ते एक फोन करायचंच ना लग्नाच्या टायमाला. फोटो पाठवला होता अगोदर सांगायचं ना कसा घ्यायचा आहे काय करायचं आहे. मग सांगितलं असतं ना. आपल्या एकदम साधा सिंपल घे म्हणून एवढा पैसे घेतलाय. आता किती पडेल बरं तिची
हे पायाने लोटे लोटे पायाने. घरच धड नाही तितकी धुडकी म्हणून घर घर धड नाही करू नका. घर धड करू नका. घर मग काय घरले छान आहे म्हणून सगळं होतं. घर लोट नको ना. सही टाकी म्हणून गबाचा घर लोटे ते. तिला दूर लागे गपचूप नाही दादा. मी इथंच बसून मी इथंच मोपल्याशी डुकल्या खात जाईल. मग तुम्हाला कुठं झोपत ते झोपत जा. हा का काय दिवाणाच्या हाल झालीत. काय ती खिडकी उघडी समजा राडाच झालाय. कशाला दिवाना बदला बदलीच काढलंच बरं आज. मोकर टाइमपास. गपचूप सुखात बसले असते. किती डायरेक्ट 7 वाजलेत. 5 वाजता लागलेले. 2 तास याच्यातच गेलेत खोलाखोली. अजून काहीच नाही तरी. अजून हाय तसाच राड आहे. हाय तसाच राड आहे अजून. आता 8 ते 9 वाजता आपल्या एवढा राड आहे करायला. घेऊ लागला मला. नाहीतर आहे ना आता मला तेच यायचे. स्वयंपाक करायचा. संध्याकाळी भूक लागली. दुपारी जेवलेलो कधी. माझ्यासाठी काय सोडायचं. तुला म्हटलं थांब ना थोड्या वेळच्या नाही का. पोर आले ना मी त्यांच्याकडून उचलून घेतला असता. ते पण दम नाही तुला. दोघाला उचलतोय. ऐक ना कॉलेजची काही गरज नव्हती. 1 मिनिट 10 मिनिटाचा खेळ होता. 2-3 जण बोलले असते. आज 4 जण धरला असता आणि फिरीला असता. तुमच्या आधी कोणी डोक्यात आलं. मी तुला म्हणत होतं पण तुला दमच नाही. मग कोणी पोरं घरी होते का. नव्हते. आता आले असते घरी. आता फुला वेळेस सगळे आले असते ना. भाऊ होते तू होती मी होतो ना. अजून 1-2 जण बोलले असते तर डायरेक्ट फिरला असता का नसता. पण तुला नाही 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 आता मला संध्याकाळी स्वयंपाक करायचा. मला संध्याकाळी टाईम नाही. मला बाकीचे आवरायचे. मला बाकीचे ते आवरायचे. शेवटी जेवढा उशीर व्हायचा तेवढा उशीर झालायच ना. चला ना तरी अजून काहीच नाही. कायच काही नाही अजून. कायच काही नाही. काय तुम्ही बायकाचं काय हाफ मेड असतं कसं काही डोक्यात म्हणजे काही मेंदू कमी असतो का. मेंदू गुडघ्यात असते. मेंदू गुडघ्यात असतं ना. आणि आता फॅमिली आता जवळपास 2-3 घंटे झाले एवढे झटतात. नाही झालं का परत एखादा सण काही यावा जर का पुढचा. नाही नाही आता हे काही व्यवस्थित वाटत नाही. आता आपलं काहीतरी नवीन करायचंय. आणि हे कपाट मग आपल्या इकडे घ्यायचंय. कपाट जागेने दिवाणं घ्यायचा आहे. दिवाणा जागे कपाट घ्यायचंय. भांड्याच्या जागेवर स्वाकच घ्यायचं. स्वाक्याच्या जागे लुगडं घ्यायचंय. असंच करणार आहे. काय चला ना. चला काय आता नाविलाचं बायको आहे शेवटी ऐकावंच लागतंय. नाही ऐकत तरी नाही ऐकत तरी पण नाही ऐकलं तरी पण चल. ठेव आता लवकर परब. काय ठेव लवकर. आता बसू लागलोय. ठेवलं आणू दे ना. हे आता बघा तर फॅमिली आता पाहू शकतात. दिवाना तिला आता मी व्यवस्थित दिवाण आहे ना बसून दिलेला आहे. आता तिथला पसरा टाकू राहिलेली. पसरा पण मला म्हणते टाकू. हे बघा बाहेर उजेड होतं त्यावेळेस मी हल्लोय घरामध्ये. आता अंधार किरी पडलेला आहे. वाजलेत किती आता 6:15 वाजलेले आहेत आणि 5 वाजता लागलेले आहेत आम्ही. झालं का आता समाधान वाटलं असं ना डोक्याला. असं डोकं जरा गार पडलं असं आता. तुमच्या इथं पण असं चालतं का फॅमिली. सॉरी कसं आंबट तोंड केलं का. काहीच नाही बरं का. आज कॉलेजला सुट्टी होती. आज शेतात नाही काही नाही गेलो. काही काम नव्हतं ना तर काय काम करावं काय नाही म्हणून आहे का हे काम काढलं. तिथं ती दिवसभर तर पडत बसलेली आहे आणि मी पण 2-3 घंटे व्हायला लागले तिने. तरी अजून भरपूर राडा आहे. आता हे राडा तिला उचलून टाकायचं आहे बाहेर साईडला. तर काय मग सोनाली बघा सगळं सोनालीच्या लग्नातलं सामान आहे बरं काय सगळं. अजून तिने काढलं नाही बाहेर. काढीत नाही या लय जपू ठेवी ती. हा तर फॅमिली आता जाऊ द्या. मी पण ब्लॉग इथंच थांबवतोय आजचा. काय असं वाटतं लागण काय तिथे. तर फॅमिली आज तर फॅमिली माझा आजचा दिवस असा होता. तर माझा आजचा दिवस असा होता. तुमचा कसा होता. तुम्ही पण असे असं करता का काही घरी काम नसले टाइमपास म्हणून. आणि असा दिवस तुमचा व्हायला लावता का तुम्ही. तेवढं कमेंट मध्ये सांगा बरं. फॅमिली अजून काय दिवाणचं काम पुरं झालेलं नाहीये. आता मी काय करू लागणार नाहीये.
लागलं पाहायला वाचला लय जबर वाचला, एवढी जोरात पडलं म्हणजे पायच तुटला. काय बाबा. तर फॅमिली आजचा व्हिडिओ मी इथंच थांबवतोय. आपल्या सोनालीच्या कृपेने सोनाली आता भरपूर जमलेली ना, तिला आहे ना तिने तर चहा पाजलेला नाही मला, परंतु आता आज तिला मी चहा करून पाजणार आहे. वाव. तर फायनली आता आमचा क्लिअर दिवाना झालेला आहे. आता सोनाली मस्तपैकी झोपणार गादी झोपणारे गाडी टाकून मस्तपैकी. तर फायनली आजचा ब्लॉग नाही आता आम्ही इथंच थांबवतो आता.